दागिन्यांची खूप हौस आहे हो. तुम्ही मला दागिने कराल का? बाळांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु मला माझ्या साहेबांनी या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं उत्तर दिलंच नाही. त्यांनी सगळं माझं ऐकून घेतलं आणि आपापल्या खोलीमध्ये ते ग्रंथ वाचत बसले. एक 15-20 दिवसानंतर माझ्या साहेबांची पगार झाली आणि माझ्या साहेबांनी त्या पगारीमध्ये मला आवडतील अशी, मला साजेशी अशी, माझ्या पसंतीची मला सर्व दागिने करून आणली आणि सर्व दागिने माझ्या हातामध्ये सोपवले. झालं बाळांनो, त्या दिवशी मी अगदी सकाळी लवकर उठले, पटापट आंघोळ पाणी केलं, चांगलं नवीन लुगडं घातलं की सर्व दागिने कानात अडकवली, नाकात अडकवली, गळ्यात अडकवली आणि मी रोज माझा कुंकवाचा करंडा इथेच आरशासमोर ठेवायचे. तो कुंकू लावण्यासाठी मी तो कुंकवाचा करंडा पाहायला गेले, परंतु काय हो, आज मी एवढे दागिने घातले, परंतु नेमका याच दिवशी मला तो कुंकवाचा करंडा काही सापडेच ना. मी मात्र माझं अख्खं घर पालतं घातलं, सगळीकडे शोधला, सगळ्यांची विचारपूस सुद्धा केली, तरीही मला काय कुंकवाचा करंडा मिळेच ना. शेवटी कंटाळून मी साहेबांकडेच गेले आणि साहेबांना विचारले, साहेब, अहो मी रोज माझा कुंकवाचा करंडा इथेच आरशासमोर ठेवते. मी आज एवढे सगळे दागिने घातले आणि नेमका या दिवशी मला तो कुंकवाचा करंडा काही मिळतच नाही. तुम्ही कुठं पाहिलाय का? आणि पाहिला असेल तर मला सांगाल का? बाळांनो, माझ्या साहेबांनी मला काय उत्तर दिलं माहिती? ते मला म्हणाले, रामू, अगं आता एवढे सगळे दागिने घातलेस ना, मग तो कुंकवाचा करंडा कसाला ग तुला? खरं तर माझ्या साहेबांचं हे उत्तर ऐकताच मला कळून चुकलं की माझा कुंकवाचा करंडा नक्की साहेबांनी लपवलाय. म्हणून बाळांनो, मी कसलाही विचार न करता पटापट ती गळ्यातली अडकवलेली दागिने काढली, नाकातली काढली, कानातली काढली, सर्व दागिने हातामध्ये घेतले आणि माझ्या साहेबांच्या एका हातामध्ये सोपवले. साहेबांना म्हणाले, साहेब, ठीक आहे तुमची दागिने, मला मात्र माझा कुंकवाचा करंडा परत करा. बाळांनो, त्या दिवशी कळत नकळत का होईना, परंतु माझ्या साहेबांनी मला एक चांगला धडा शिकवला. तो कोणता आहे माहिती? प्रत्येक बाईच्या जीवनातील तिचा अनमोल दागिना म्हणजे तिचा नवरा आणि तिची चिमुकली लेकरच असतात. म्हणून त्या दिवसापासून मी माझ्या पदराला अगदी गाठ बांधून ठेवलं की माझ्या जीवनातील माझा अनमोल दागिना म्हणजे माझे साहेब आणि माझा चिमुकला बाळ यशवंतच होता. म्हणून पोरींनो, खास करून मला तुम्हाला सांगेल, गरजेपेक्षा जास्त कधीही दागिन्यांची हौस करू नका. कारण पोरींनो, दागिने म्हणजे नेमकं काय असतं हो? आपल्या संसारामध्ये कधी आर्थिक अडचणी येत असतात, त्या अडचणींवरती मात करून देणारं साधन म्हणजे दागिने असतं.